अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोंटे कार्लो कंपनीच्या एका सिक्युरिटी गार्डला 10,000 रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याची घटना घडली आहे। दोन गावगुंडांनी नोकरी करायची असेल तर 10,000 रुपये हप्ता दे असा दम दाखवून सिक्युरिटी गार्डला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। परंतु शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारज येथे मोंटे कार्लो कंपनीचा कॅम्प आहे। दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री सुमारे 10 वाजता कॅम्पच्या मेन गेटवर ड्युटी करत असलेल्या हेमंत गोविंद यादव वय 44 वर्ष राहणारे बिना, जिल्हा सागर, मध्य प्रदेश यास दोन इसमांनी येऊन अरेरावी केली आहे व इथे नोकरी करायची असल्यास आम्हाला हप्ता द्यावा लागतो असा दम भरून 10,000 रुपयांची खंडणी मागितल्यावर त्यांच्यात वाद झाल्याने सदर गुंडांनी त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवून मारहाण केली असता हेमंत यादव हा कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून आतमध्ये पळालाय। हा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। सदर घटनेनंतर पातूर पोलिसात तक्रार देण्यात आली असून हेमंत यादव यांच्या फिर्यादीवरून आरोपी बिस्मिल्ला खान व त्यांचा साथीदार कैलास बगाडे दोघेही राहणार पातूर यांच्या विरोधात कलम 385, 294, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून वृत्त लिहेस्तोव आरोपींना अटक करण्यात आली नव्हती। सदर घटनेतील एक चिपऱ्या स्वतःला डॉन म्हणून घेत असून या अगोदर देखील त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून हा सस्ता डॉन शहरात दहशत पसरू पाहत आहे। ही संपूर्ण घटना पाहता पातूर शहरात वारंवार वावरणाऱ्या असामाजिक तत्वांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे जनसामान्यातून मत व्यक्त होत आहे। MCA न्यूज मराठी करिता पातूरवरून जयवंत पुरुषोत्तम।